मुंबईतील मराठी बहुल विभागांसाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं कळतंय। दादर विभागातील काही जागांची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे, तर ठाकरेंची शिवसेना या जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। शिवडी, दादर, माहीम, भांडूप आणि विक्रोळी या मतदारसंघातील जागांबाबतही तिढा असल्याची माहिती आहे। दरम्यान ज्या मराठी भागातील वॉर्डवरून चर्चा सुरू आहे त्या बाबतीत जास्त रस्सीखेच करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे नेते आणि संजय राऊत तसेच अनिल परब यांना केल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ठाकरे बंधूंचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असतानाच ठाकरे सेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंनी 20च्या जवळपास जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे, तर काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तरी काँग्रेससाठी शेवटचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळते। यासाठी वरिष्ठ पातळीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून चर्चा केली जाते। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। युती आणि जागा वाटपासंदर्भात त्यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। जागा वाटपासंदर्भात शेवटची बैठक झाल्याचं राऊतांनी सांगितलंय, तर अनिल परबांनी जागा वाटपासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं असून कोणत्याही क्षणी युतीची घोषणा होऊ शकते असंही त्यांनी सांगितलेलं आहे। चर्चा पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे, जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे। कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं आहे। कोणती अडचण दिसत नाही। ज्या अडचणी होत्या त्या स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केले। अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो। जवळपास सगळं संपलेलं आहे। दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कुठल्याही क्षणी या बाबतीतली अधिकृत घोषणा करतील। कुठल्याही क्षणी म्हणजे आजपासून कुठल्याही क्षणी ज्या वेळेला जागा वाटप म्हणजे घोषणा होईल अधिकृत, त्यामध्ये सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली जातील आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचे जे काही अपेक्षित प्रश्न आहेत हे ज्या वेळेला याची घोषणा केली जाईल त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल। मुंबई महापालिकेसाठी मवियामधून वेगळीच सूल मांडत काँग्रेसनं वंचित सोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। या भेटीत संभाव्य युतीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर हे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता वाढली असून याबाबतचा अंतिम निर्णय येत्या 1 ते 2 दिवसात स्पष्ट होऊ शकतो। दरम्यान वंचितकडून काँग्रेसकडे मुंबई महापालिकेत 50 पेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका निवडणुकांआधी आदित्य ठाकरेंनी मुंबईत निर्धार मेळावा घेतलाय। निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा खोटा प्रचार रोखा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। शिवसेनेची कामं भाजपवाले स्वतःच्या नावावर खपवतायत अशी टीकाही त्यांनी केली आहे। 25 वर्ष आम्ही काय केलं नसेल तर आमच्यासोबत का होता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय, तर खरी भाजप गायब झाल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे। 25 वर्ष सत्तेत होता, तुम्ही काय केलं? 25 वर्षात तुमचं मुंबईला योगदान काय? 25 वर्ष अमुक आणि 25 वर्ष तमुक आणि आपली शिवीगाळ सुरू केली त्यांनी। हात जोडा आणि त्यांना नुसतं एवढंच विचारा की ठीक आहे 25 वर्ष आम्ही काहीच केलं नाही ना, मग त्या 25 वर्षातून 20 वर्ष तुम्ही आमच्यासोबत का खुर्च्या गरम करत बसला होतात? पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती, वाजपेयी साहेबांची असेल, अडवाणी साहेबांची असेल, मुंडे काका असतील, महाजन काका असतील, ह्यांची भाजपा दिसतच नाही। त्यांना माहिती आहे शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय, त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपने। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवलाय। तिकीट जाहीर केव्हा होईल, कोण उमेदवार असेल याची वाट बघू नका, घरोघरी जाऊन प्रचार सुरू करा असे निर्देश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। मुंबईत भाजपची निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत हे आदेश देण्यात आले। दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार नियोजन आणि सभांचं नियोजन पाहणार आहेत। कल्याण डोंबिवलीनंतर आता नवी मुंबईतही पक्ष फोडाफोडी सुरू झाली आहे। नवी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माजी नगरसेविका इंदुमती भगत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय, त्यामुळे महायुतीत पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे।
उपमुख्यमंत्री अजित पवार आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती घेणार आहेत. काल पुणे महापालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यात. आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुलाखती त्या घेतील. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या मुलाखती आणि उमेदवारांची निवड अजित पवारांसाठी महत्त्वाच्या आहेत. बारामती हॉस्टेल इथे या मुलाखती सुरू आहेत. मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरात रस्त्याच्या कडेला 100 ते 200 कोरे आधार कार्ड आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. बोगस मतदार नोंदणीचा हा प्रकार आहे का याचा तपास पोलीस करतायत. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते दीपक बागडी यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर भाजपच्या माजी महापौर ज्योत्स्ना हसनाडे यांनीही या प्रकरणाचा सखोल चौकशीची मागणी केली आहे. हे लोक आता हे लोकांनी नवीन ऑप्शन काढलं की ब्लँक आधार कार्ड. ज्या लोकांचं नाव असेल यादीमध्ये त्या लोकांचं आधार कार्ड इथे बनवून घ्यायचा. मध्ये लोक जाणार मतदान केंद्रामध्ये, तिथे हेच आधार कार्ड दाखवणार आणि मतदान करून टाकणार. म्हणजे कुठे ना कुठे ह्या परिसरात कोणतरी असा माणूस आहे जो हा आधार कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय करतो आहे आणि कुठल्याही एका उमेदवाराला किंवा एका पक्षाला सपोर्ट करून त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व प्रकार इथे घडतो आहे. कोरे कार्ड जर कोण छापत असेल आणि हे याचा वापर जर इलेक्शनसाठी कोण करत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. इलेक्शन आहे, इलेक्शनला विविध पक्षातून उमेदवार उभे राहतील, पण अशा प्रकारचं कृत्य हे निंदनीय आहे आणि चुकीचं आहे. आणि माझी ह्याच्यावरती हरकत आहे आणि मी पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे. या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बोलवलं गेलं आहे आणि या कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणचे जे असे आधार कार्ड आहेत, ब्लँक आधार कार्ड, ते कोणी उचलले याची शहानिशा आता लगेचच होणार आहे. नागपूरमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नागपूरमध्ये स्वबळावर लढावं अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यापुढे व्यक्त केली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षासोबत युती करण्याचा आग्रह केलाय. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला फडणवीस, गडकरींसह चंद्रशेखर बावनकुळेंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर महापालिकेसाठी भाजपची आज बैठक होतीये. शिवसेनेनं दिलेल्या 50 जागांच्या यादीवर आज रामगिरी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होईल. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, प्रभारी प्रवीण दटके उपस्थित राहतील. नागपुरात काँग्रेसला धक्का बसलाय. काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय. विधानसभेच्या निवडणुकीत दर्शनी धवड यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघाकडून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. परभणीत महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन करून देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 20 ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून 700 महिलांना देवदर्शन करून देण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अक्षय देशमुख यांनी 700 महिलांना इंदोर ओंकारेश्वरची यात्रा घडवली आहे आणि त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या या भव्य दिव्य खर्चाकडे निवडणूक आयोग लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण होतोय. सध्या परभणीच्या MIDC मध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की ह्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत, जवळपास 18 ते 20 ट्रॅव्हल्स आहेत आणि या ट्रॅव्हल्स मध्ये बसून महिला ज्या आहेत त्या देवदर्शनासाठी जाणार आहेत. या ट्रॅव्हल्स राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून या ठिकाणी या महिलांसाठी करण्यात आलेल्या आहेत. मोफत दर्शन आहेत आणि ही ट्रॅव्हल्स ज्या आहेत त्या सगळ्या सिहोर, उज्जैन आणि ओंकारेश्वर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जाणार आहेत. मोठ्या प्रमाणावर महिला ज्या आहेत त्या या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून जात आहेत. कुठं चालल्या मावशी तुम्ही? ओंकारेश्वर, उज्जैन, शिहोर यात्रा. आता याच्यात काय खर्च करून चालले का? नाही, फ्री, सगळं फ्री आहे. कोण आहे, कोणाकडून? अक्षय भैया देशमुख त्यांच्यातर्फे. काय कारण? इलेक्शन म्हणजे असं सामाजिक कार्य वगैरे त्याच्यासाठी. किती आहेत सगळ्या महिला एकूण सगळ्या? आमच्या कॉलनीतल्या जवळपास 700 महिला चाललेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून 700 महिला निघलेल्या आहेत. तरी बी सगळ्यांना आनंद होत आहे की खर्च काहीच नाही. समजा खर्च काहीच नाही. आम्हाला सांगितलं तुम्हाला खाली उतरताना मुलायला सांगा, तुम्हाला काही जर लागलं 1 रुपयाचा पण खर्च करू नका. पाण्याची बॉटल, खाण्यापिण्याचा सगळं तुम्हाला खर्च करण्यात येईल म्हणून सांगितलेलं आहे.
म्हणजे काय कारण असेल ना काहीतरी किंवा कशासाठी एवढा खर्च करायचा? एवढा खर्च इलेक्शनाचा निमित्त करायला ते निवडणुकी बाबतीत बरं. आणि ह्यांनी जे सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत आणि मेन कारण म्हणजे तर आमच्या घरचे मंडळी सगळ्यांनी आम्हाला हे सगळ्या सुविधा पाहूनच आम्हाला पाठवलेलं आहे. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून 700 महिला या देवदर्शनासाठी गेल्या आहेत. त्यामुळे आता या पूर्ण देवदर्शनाच्या या भूमिकेवर निवडणूक विभाग असेल त्याचबरोबर विरोधी उमेदवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. अहिल्यानगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केलाय. यावेळी राज्यात महायुतीनं केलेल्या भरीव कामांना मतदारांनी नगरपालिका निवडणुकीत यश दिल्याचं अहिल्यानगरचे भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांनी म्हटलंय. तर नगरपालिका तो बस झाकी है, महापालिका अभी बाकी आहे असं म्हणत महानगरपालिकेत देखील भरीव यश मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अजून तर महानगरपालिकेची निवडणूक होणं बाकी आहे. मी तर असं म्हणेल, नगरपालिका निवडणूक तो झाकी आहे, महानगरपालिका निवडणूक अभी बाकी आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर यश भारतीय जनता पार्टीला मिळेल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सर्व नूतन नगराध्यक्ष असतील नगरसेवकांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.